नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तुमचा मित्र धनंजयचा कॅनडाहून सप्रेम नमस्कार. आज आम्ही नायग्रा फॉल येथील 2 दिवसाच्या कॅम्पिंगचा अनुभव घेऊन घरी परत निघालेलो आहोत. मित्रांनो, नायग्रा फॉल हे कॅनडातील एक अतिशय सुंदर आणि खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. गेले 2 दिवस खूप ॲडव्हेंचरस गेले. या सुंदर ठिकाणावरचे काही व्हिडिओज मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. ते व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर वेळात वेळ काढून नक्की पहा. कॅनडामध्ये सध्या गरमी बरीच वाढलेली आहे आणि दुपारच्या वेळेस गरमी जाणवत होती. त्यामुळे आम्ही वाटेमध्ये एक बीच आहे, त्या बीचवरती सर्वांनी थांबायचं ठरवलं. चला तर मित्रांनो, आज आम्ही या ठिकाणी एक बीच आहे तर त्या बीचवरती आलेलो आहोत. आज कॅम्प साईटवरनं आम्ही सकाळी लवकर चेकआउट करून निघालो होतो, त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट करायला जास्त वेळ भेटला नाही. या ठिकाणी आम्ही सर्वजण ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. कितना डालूं? तो चिवड़ा भी डाले क्या? हाँ है मेरे पास, अगर ये नहीं है ना, इसमें है। इतना डालो। आणि ये काफी है दोनों को. तू मग लो. तो क्या खाएगा फिर? उसको नहीं खाना। नहीं खाना। चल दिखाई दो। रियाज तुला दिसतो रे? नको? कौन रह गया फिर? मैं रह गया ना. और लेना पड़ेगा, बहुत ज्यादा है. आप तो ले लो, मैंने लिया. सब आशा को दिया, उनको भी दिया. हो गया ना सबका? तर चिवडा टाकते का साईडला थोडा. त्याचं टोपण कुठे गेलं? भेळ टाकायची. थांबा, मिक्स करून ते द्यायला थांबा जरा. एक स्वीट पण टाक. सगळं टाकायचं. कांदा वगैरे टाकायची गरज नाही ना? जाऊ दे आता. टाकायचं एक चिरून. आता चिरायला नाहीच नाही कुणाजवळ आहे? मेरे पास है. यहाँ पे है? अच्छा है. उनके पास सब मिलता है. टमाटर भी लगेगा क्या? तुला घ्यायचे का? घे. हा, नाही मी देणार आहे तुला, सेपरेट देणार आहे. पोहे खाल्ल्याच्या नंतर आम्ही सर्वजण बीचकडे निघालो, कारण दुपारच्या वेळेस गरमी पण बरीच वाढली होती. चला तर मित्रांनो, मग आपण आता या बीचकडे जाऊया. लेक ऑन्टॅरिओच्या किनाऱ्यावरती असलेला हा एक सुंदर बीच आहे. बरीच पब्लिक आली इथं. सनी डे असल्यामुळं. सनी डे आणि मस्त ऊन पडलेले. तर मित्रांनो, सेंट कॅथरीन नायग्रा फॉलच्या जवळ आहे हे, आणि हा सनसेट बीच आहे. तर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेच जण या ठिकाणी आलेले आहेत आपल्या फॅमिलीला घेऊन. बघूया मुलं पोहतात का काय करतात आज.
सनस्क्रीन लावा बरं, नाही तर काय करणे. पानी ठंडा है क्या? नहीं उतना नहीं है. नाही आहे ना. ओके. तर मित्रांनो, आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे या बीचवरती बरेच पर्यटक आलेले आहेत. तर कॅनडामध्ये लेक ऑन्टॅरिओ ही एक खूप मोठ्या आकाराचं असं हे तळं आहे आणि या लेक ऑन्टॅरिओच्या बाजूलाच बरीच अशी मोठी मोठी शहरं आहेत, जसं की बर्लिंग्टन आहे, टोरंटो आहे, मिसिसागा आहे. तर आम्ही सध्या नायग्रा फॉलच्या जवळ आहोत. नहीं करने वाले. मैं आता हूँ, अभी मूड बन रहा है. वो उधर जा रहा है ज्यादा उधर. अरे नहीं है. उसको स्विमिंग तो आती है. बीच भी नहीं है. तर मित्रांनो, या लेकच्या जवळपास जर आपण असं पाठीमागे स्ट्रेट गेलो पाण्यामधनं तर जवळपास 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती टोरंटो शहर आहे. तर या ठिकाणावरनं टोरंटो शहरामधलं जे प्रसिद्ध CN टावर आहे ते CN टावर पण इथून दिसतं. आता मला मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवता येणार नाही, परंतु जर आपण नजरेने असं जर पाहिलं तर CN टावर छोटंसं दिसत आहे. तर ही लेक ऑन्टॅरिओ आहे आणि या ठिकाणी या लेकच्या आजूबाजूला बरेच असे बीचेस आहेत थोड्या थोड्या अंतरावरती, ज्या ठिकाणी त्या शहराच्या आजूबाजूचे लोक सुट्टीच्या दिवशी आपल्या फॅमिलीला घेऊन येतात. तर कॅनडामध्ये सध्या आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरुवात झालेली आहे. आणखीन 1 आठवड्यानंतर मुलांना शाळेला सुट्ट्या लागतील आणि त्यानंतर मात्र मग हे जे असे बीचेस आहेत त्या ठिकाणीवरती लोकांची संख्या खूप जास्त वाढते त्यावेळेस. चला तर मित्रांनो, मग या बीचवरती थोडासा पोहण्याचा आनंद घेऊया. मुलं ऐकायला तयार नाहीत. ते अगोदरच गेले पाण्यामध्ये आता. हा, ते म्हणले तुम्ही पण या, मग त्यामुळे आम्ही आता कपडे चेंज करून निघालोत. पाणी थोडंसं असेल गार, परंतु एक वेळेस मध्ये गेलं की मग काही वाटणार नाही. गार पाणी आहे पण खूप छान वाटायला. हा, मीडियम, जास्त गार नाही, मीडियम आहे. छान वाटायला. वा, स्विमिंगची मजा आहे मग. तर मित्रांनो, त्या साईडला तिकडे समोर CN टावर आहे. हा CN टावर आहे टोरंटोचं. टोरंटो शहर आहे तिकडे. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता. कदाचित थोड्या बिल्डिंग्स दिसतील तुम्हाला. CN टावर तर दिसतोय. हा, तर ते पहा, तिथे ते CN टावर आहे. ते कुठपर्यंत जायचं समोर? बस आला का एवढं? हा, बस झालं का? हा, जास्त डीप आहे. जास्त डीप पण आहे आणि इकडे जास्त पाणी थोडं गार पण आहे. गार पण लागायले. हा, जसं जसं खोली वाढेल ना हा. तसं पाण्याची थंड वाढत आहे, पाणी गारपणा. हा ना. वा, मस्त क्लीन मजा आहे येते. वॉटर, छान बीच आहे. छान बीच आहे. लेक Sand. ऑन्टॅरिओ आहे ना हे पण. हा, लेक ऑन्टॅरिओ आहे आणि सँड आहे खाली, त्याच्यामुळे माती नाही, कुठला असं जास्त कचरा वगैरे नाही. हा. मस्त बीच आहे एकदम. जाऊ का बॉटलला? हा, जा खाली जाणे वर ये. तर मित्रांनो, शिल्पाने पोहायला या 4-5 महिन्यामध्ये शिकलेलं आहे. अगोदर ती जास्त पोहत नव्हती खोल पाण्यामध्ये, परंतु आम्ही स्विमिंगचे काही क्लासेस लावले होते, त्यानंतर पोहायला शिकली. स्विमिंग, फॅमिली स्विमिंग लावली होती, हा, त्यामध्ये मग शिकलो सगळं. बरोबर. पण मला येत होती, लहानपणी पण येत होती. एडमिंटन मध्ये पण शिकलेली होती. विहिरीत कशी डुबली होतीस? विहिरीमध्ये डुबले होते, पण यावेळेस इंडियात गेलं की विहिरीत पोहायचंय. बर. तर इंडियामध्ये लहानपणी जंप केली होती विहिरीमध्ये, एकदम बॉटमला गेले. बरोबर. कोणी काढलं होतं वर? माझ्या आत्याच्या मुलीने, जयाताईनं, छायाताईनं काढलं होतं. ते पण डायरेक्ट डीप गेलेले, केसाला धरून असं वरी काढलं. पण छान वाटतंय पाण्यामध्ये हो, आल्यावर. नाही खरंच, आणि भरपूर पब्लिक आलेली इथे. आणि बेस्ट एक्सरसाइज होतीये वॉटर. हो, खरंच. सगळ्याच पार्टचं एक्सरसाइज होतीये. बरोबर. पब्लिक बघ ना, संडे असल्यामुळं. हो, आणि
गरम पण आहे ना, हॉट वेदर हो, भरपूर फॅमिलीज आलेले आहेत. तरी पण आणखीन मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या नाहीत. पुढच्या आठवड्यामध्ये सुट्ट्या लागणार आहेत. त्यानंतर मात्र मग खूप जास्त पब्लिक वाढते. मी एवढा काळा कसा दिसायला आज? ओरिजिनल कलर बाहेर यायलाय. नाही, काय झालं माहितीये का, शिल्पाने सनस्क्रीन लावून आलेली आहे, मी लावलेली नाही. आणि रिअल कलरचा काहीच प्रॉब्लेम नाही ना? नाही तर सबस्क्रायबर म्हणायचे दादाला काय झालं आज एकदम रंग बदलला. छान पाणी आहे, एकदम मस्त असं. थोडस कोमट गार आहे, त्यामुळे पोहायला बरं वाटतंय. पाण्याच्या वर आल्यावर जास्त थंड लागते. हा. पाण्याच्या मध्ये जर थांबलं ना मग जास्त गार लागत. धनुष, मम्मीकडे जा. हा, दोघं पोहा, अरे की रे, दोघं पोहा काहीतरी. इकडेच असतं अरे. चला अर्णव, ये पटकन. मग मजा येते का? ओके Where is Riya? ओके, हॅलो आयान. हॅलो. ओके, गो ओवर देअर. ओके, स्विम. ये रे, ओके. जास्त deep नाही. ओके. टाका तुझ्या अंगात. वाटी टाका. डोळ्यात चाललंय. टाका. मस्त फ्रेश स्विमिंग झाली सगळ्यांची. आता मुलं आणखीन करतायत स्विमिंग. आम्ही आलो बाहेर. आता यानंतर दुपारच्या जेवणाचा काहीतरी थोडासा प्रोग्राम आहे. ते बर्गर झालं. बनवणार आहे. काय, व्हेज बर्गर हा, का? व्हेज बर्गर. तर सगळ्यांसाठी व्हेज बर्गर बनवणार आहेत. आणि मग त्यानंतर आम्ही वापस घरी जाणार आहोत. तर आजचा हा असा दिवस चालू आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये. बीच मस्त होता एकदम. आणि ऊन पण छान पडलंय ना, हा. त्याच्यामुळे मजा येते. छान ऊन पडलेलं आहे, त्यामुळे जास्त मजा येते. जास्त मजा येते. पाणी ओके होतं, जास्त गार नव्हतं, मीडियम होतं. दुपारच्या जेवणाची तयारी करत आहोत आम्ही. हे बघा, स्टो आणि ब्रेड बर्गर बनवायचे. तर आता भूक लागली सगळ्यांना. एका पार्कमध्ये थांबून त्या ठिकाणी बनवणार आहोत आम्ही आता. या बीचच्या शेजारी मुलांना खेळण्यासाठी एक सुंदर पार्क पण आहे. काय बर्गर बनवायचे? बर्गर बनवायचे. ते एकदा ओपन करून द्या. वॉटरमेलन कट का त्याच्या अगोदर? नको नको, अगोदर हे बरं. खाऊ. बरं, ते लावून द्या एकदा ताईला. हा, लावून द्या. मोबाईल फोन मध्ये ते ॲप हे केलं डाउनलोड. खेळून वगैरे जरा. पाणी नाही पितो, पाणी पिले आताच नाही. एकदा बर्गर होऊ दे खाना. लावायचे पप्पा, पाणी पी. Ay, skibidi toilet. Oh my god, I'm fast Rizzler. नको बा.
मला चीज स्लाइस दे त्याच्यातून. मला पण हेच टाकू का ते किती पटायचं. अर्णव खाईल ना ब्रेड? अर्णव काकडी? अर्णव तुला आणि गाली ब्रेड नहीं पाई देती हूँ ना उमंग है वो लेके ये ले लो डाल दो आणि नंतर नाही हे दोघं घेणार हा. ऐक हा धर. I'm level 168. If I rebirth in Terus दाखव. 175, should I do it? दाखव, ओपन करून दाखव वरचं पीस. Rebirth when there's admin abuse. चीज Only? खा. Oh yeah, because he's gonna keep on doing it. You go faster. Right? Boys, how is the taste? Good. Good. थोडं केचप टाकायचं. उमंग भाई का कूलर देख लो आप. कूलर के अंदर सब कुछ खजाना है. वाह, मस्त है एकदम. ठंडा रहता है. मस्त रहता है. कितने दिन? 2-3 दिन? 2 दिन तो रहता है. 2-3 दिन. आइस मैं कल नहीं आया था, क्यूब्स. 2.5 घंटे आया, बर्फ ऐसा ही था. ओह, आइस. उसके अंदर डालना पड़ता है बर्फ. हाँ, आइस वो. हाँ मतलब ठंडा है तो ठंडा रहेगा, गर्म है राइट तो गर्म राइट रहेगा. राइट. काफी हैंडी है वो बैग. थोडंसं सेक के रख दो. ले घे कोई ना कोई ना. कोण ऐसे ही किती खा. हां. ते दिलत का मी हे लावलं होतं. नाही नाही हे एक्स्ट्रा आहे. हे दुसरे. दुपारच्या वेळेस आम्ही सर्वांनी एकत्र बसून अशा प्रकारचे व्हेज बर्गर्स खाल्ले आणि त्यानंतर आम्ही घरी निघालो. या ठिकाणावरती आम्ही जी कॅम्पिंग केली त्या कॅम्पिंगचा अनुभव सर्वांसाठी खरंच खूप छान होता. नायग्रा फॉल हे एक सुंदर आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे या ठिकाणी जगभरामधनं लोक येतात. घरी पोहोचायला आम्हाला साधारण सायंकाळचे 7 वाजले होते. नायग्रा फॉलवरनं केम्ब्रिजला येण्यासाठी साधारण 2 तासाचा वेळ लागतो. रियाश, काय फनी काम केलं तू? ओके, चला. रियांशनं पाहिलं काय कसं केलं होतं? घरी आल्यावरती पाहिलं तर काय, आमच्या गार्डनमध्ये हा एक छोटासा पाहुणा आमच्या सर्वांची वाट पाहत बसला होता. कदाचित त्याला वाटलं असेल की 2 दिवस हे सर्वजण कुठे गेले. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून या अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.